विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सर्कलच्या शेवटच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आलो. तो प्रॅक्टिस सेट आहे आपला 3.5. या प्रॅक्टिस सेटमध्ये जे काही कन्सेप्ट आहेत मी आता ते तुम्हाला सांगणार आहे. थेरम आहे त्या संबंधी तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. आपण याला असं म्हणूयात, बेसिक कन्सेप्ट ऑफ प्रॅक्टिस सेट 3.5. आज मी काय सांगणार तुम्हाला, बेसिक कन्सेप्ट ऑफ प्रॅक्टिस सेट 3.5. याच्यामध्ये काही थेरम प्रॉपर्टी आहेत आपल्याला ते बघायचे आहेत. सुरुवातीचा आपला पहिला थेरम म्हणजे त्याचं नाव आहे थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सिकेंड. पहिला थेरम काय, त्याचं नाव काय? एक असा थेरम आहे जो टँजंट आणि सिकेंडनं बनलेला असतो, त्या दोघांच्या मध्ये बनलेला असतो. त्यानं कुठला तरी आर्क इंटरसेप्ट केलेला असतो. मी ते तुम्हाला आज आपण त्याचा प्रूफ घेणार नाही आहोत. आज आपण त्याचा फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगणार आहोत. मी तुम्हाला ते स्टेटमेंट काय आहे आणि तो अँगलचे मेजर काय असते, आरचं आपण काढू शकतो का, याची माहिती सांगेल तुम्हाला. तो थेरमचं नाव परत एकदा सांगतो. हा थेरम आहे थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सिकेंड. या थेरमचं स्टेटमेंट आपल्याकडे आहे. आपण त्याला डिफाईन करूयात. सुरुवातीला मी तुम्हाला स्टेटमेंट सांगतो काय आहे. तर इफ अन अँगल हॅज व्हर्टेक्स ऑन सर्कल, its one side touches the circle and other intersect the circle in one more points, then the measure of the angle is half of the measure of its intercepted arc. आपल्या या थेरमचं स्टेटमेंट काय आहे परत एकदा ऐकून घ्या. हा थेरमचं स्टेटमेंट तुम्हाला लर्न होणं अत्यंत आवश्यक आहे. कन्फ्यूज व्हायला नको. परत एकदा वाक्य ऐकून घ्या थेरमचं. इफ an angle has its vertex on the circle, its one side touches the circle and the other intersect the circle in one more point, then the measure of the angle is half of the measure of its intercepted arc. हे या सर्कलचं या थेरमचं स्टेटमेंट आहे. आता मी तुम्हाला पुढे समजावून सांगतो. स्टेटमेंट बघा आपलं. इफ an angle has its vertex on the circle. या पहिल्या वाक्याचा अर्थ एवढा आहे की जो टँजंट आणि सिकेंड मध्ये जो अँगल तयार होणार आहे याचा व्हर्टेक्स सर्कलच्या इंटेरियर मध्ये पण नको आणि सर्कलच्या एक्सटेरियर पार्ट मध्ये नको. या अँगलचा व्हर्टेक्स हा सर्कलवर असला पाहिजे. तुमच्याकडे 3 डायग्राम आहेत. 3 डायग्राम मध्ये बघा, हा अँगल ए बी सी चा व्हर्टेक्स सर्कलवर आहे. अँगल ए बी सी चा व्हर्टेक्स सर्कलवर आहे. अँगल ए बी सी पुन्हा अँगल ए बी सी चा व्हर्टेक्स सर्कलवर आहे. याचा पहिल्या स्टेटमेंट काय दिले, इफ अन अँगल हॅज इट्स व्हर्टेक्स ऑन द सर्कल. त्या होणाऱ्या अँगलचा टँजंट आणि सिकेंडच्या मध्ये जो अँगल होणार आहे त्या अँगलचा व्हर्टेक्स कुठे पाहिजे आपल्याला, अँगलचा व्हर्टेक्स आपल्याला पाहिजे सर्कलवर. मी त्या तिन्ही डायग्राम मध्ये तुम्हाला समजून दिलेला आहे. या पहिल्या डायग्राम मध्ये सुद्धा बी हा सर्कलवर आहे. दुसऱ्या डायग्राम मध्ये सुद्धा बी हा व्हर्टेक्स आहे आणि तो सर्कलवर आहे. या डायग्राम मध्ये सुद्धा बी हा व्हर्टेक्स आहे आणि तो सर्कलवर आहे. आपण या थेरमचं जे पहिलं स्टेटमेंट आहे ते आपण इथपर्यंत आलो. आता आपण पुढे जाऊया. पुढचं आपल्याला काय सांगते बघा स्टेटमेंट. इट्स वन साइड टचेस द सर्कल. यातली एक साइड सर्कलला टच करणार असावी. हो, एक साइड सर्कलला टच करणार आहे. एक साइड सर्कलला टच करणारे आहे. त्याची काय सांगितले बघा, या वाक्यात आता बघा, इट्स वन साइड टचेस द सर्कल. त्याची एक साइड सर्कलला स्पर्श करणार असावी, सर्कलला टच करणारे असावी. आपण तिला टँजंट असं म्हणतो. म्हणजे याच्यात त्यांना एक टँजंट हवी आहे, ती सर्कलला टच करते. पुढे काय दिलं बघा, अदर इंटरसेक्ट द सर्कल इन वन मोर पॉइंट. जी दुसरी सेगमेंट आहे, जी सर्कलला इंटरसेक्ट करणारे आहे, सर्कलच्या आतून जाणारे आहे, तिला सर्कलला आणखी एका पॉइंट मध्ये सर्कल तिने इंटरसेक्ट केलं पाहिजे. इथे इंटरसेक्ट केलं, इथे इंटरसेक्ट केलेला आहे. या सेगमेंटने या ठिकाणी इंटरसेक्ट केलेलं आहे. म्हणजे पहिल्या 2 स्टेटमेंटचा अर्थ आपण असा बघूयात. पहिले एक स्टेप पहिल्यांदा काय सांगतात, पहिल्या 2 ओळी आपण त्याचा अर्थ बघूयात. काय सांगतात, इफ अन अँगल हॅज इट्स व्हर्टेक्स ऑन द सर्कल, इट्स वन साइड टचेस द सर्कल अँड द अदर इंटरसेक्ट द सर्कल इन वन मोर पॉइंट. याचा अर्थ सर्कलच्या 2 सेगमेंट आहे. एक सर्कलला टच करणारी असावी आणि एका सेगमेंटनं सर्कलला इंटरसेक्ट केलं असावं दुसऱ्या एका बिंदूमध्ये. इतकं आपल्याला सांगितलं. पुढे काय दिलं बघा, देन द मेजर ऑफ द अँगल. या अँगलचं मेजर किती असेल, आपण हा जो थेरम आहे या अँगलचा मेजर किती असेल त्याच्या संबंधी हा थेरम आहे.
आपल्या सर्कल आपण हा जो थेरम बघतोय या थेरमचं एक्झॅक्टली काम काय आहे, आपल्याला या अँगलचं मेजर फाइंड करायचंय आणि हे स्टेटमेंट पुढचं स्टेटमेंट आहे त्याच्या अँगल विषय आहे. काय सांगते बघा, देन द मेजर ऑफ द अँगल, या अँगलचं मेजर एबीसीचं मेजर आहे, तिन्ही एबीसीचे मेजर विषयी बोलतोय आपण. या एबीसीचं मेजर काय सांगते, देन द मेजर ऑफ द अँगल इज हाफ द मेजर ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क. हा जो अँगल आहे एबीसी, हा जो अँगल आहे सर्कलवर तयार होणारा तो टँजंट आणि सिकेंडनं तयार होणारा अँगल आहे. टँजंट आणि सिकेंडनं तयार होणारा अँगल आहे. जो अँगल टँजंट आणि सिकेंड बनवते, टँजंट आणि सिकेंडनं तयार होणारा अँगल, या अँगलचं मेजर फाइंड करायचं असेल तर या अँगल इंटरसेप्ट केलेला आर्क आहे एबी. या अँगल एबीसी इंटरसेप्ट केलेला आर्क कुठला आहे, तो आर्क आहे एबी. हा अँगल आहे एबीसी, तो आर्क एबीचा हाफ असतो असा आपला हा थेरम सांगतो. त्याचं नाव आहे थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सिकेंड. या थेरमचं काम काय, थेरम काय सांगतो, जो अँगल सर्कल फॉर्म झालेला आहे पण तो अँगल टँजंट आणि सिकेंडनं बनलेला आहे, तो अँगल हा त्या अँगलनं इंटरसेप्ट जो आर्क केलेला आहे त्या आर्कच्या एक्झॅक्टली हाफ असतो असा हा आपला थेरम आपल्याला शिकवतो. मग आपल्याला थेरमचं ऍप्लिकेशन काय ते आपण नंतर बघणार आहोत. आता इथे 3 डायग्राम दिल्या, 3 डायग्राम का दिल्या असेल आपण पहिल्यांदा ते बघूया. हा जो सर्कल आहे याच्यामध्ये तिन्ही सर्कलमध्ये सर्कलचा एम हा सेंटर पॉइंट आहे, सेंट्रल पॉइंट दिला त्यांनी तिन्ही सर्कलमध्ये. या ठिकाणी एबी ही काय सर्कलची आपल्याला सिकेंड आहे आणि बीसी ही काय आपल्याला टँजंट. यामध्ये एबी ही काय सर्कलची सिकेंड, बीसी ही त्याची टँजंट आहे. एबी सिकेंड, बीसी टँजंट आहे. इथं आपल्याला 3 डायग्राम देण्याचं कारण काय असलं पाहिजे, आपल्याला ते थोडस डीप मध्ये समजून सांगू इच्छित काय आहे याच्यामध्ये. बघा हा जो सर्कल आपल्याला दिसतोय, आपल्याकडे ही जी आहे ही जी सिकेंड आहे ती ऑलमोस्ट सेंटर मधून पास झालेली आहे. म्हणजे या अँगल एबीसी न जवळजवळ सेमी सर्कलला इंटरसेप्ट केलेला आहे. या अँगल एबीसी न सेमी सर्कल इंटरसेप्ट केलेला आहे. म्हणजे आणि या ठिकाणी बघू, या ठिकाणी अँगल एबीसी न मायनर आर्कला इंटरसेप्ट केलेला आहे आणि या ठिकाणी एबीसी अँगलने मेजर आर्कला इंटरसेप्ट केलेला आहे. तिन्ही डायग्रामचा देण्याचा उद्देश असा होता की टँजंट आणि सिकेंडनं तयार होणारा अँगल हा सेमी सर्कलला सुद्धा इंटरसेप्ट करू शकतो, हा मायनर आर्कला सुद्धा इंटरसेप्ट करू शकतो, हा मेजर आर्कला सुद्धा इंटरसेप्ट करू शकतो. असं काय गरजेचं नाही की तो मायनरला इंटरसेप्ट करेल का तो मेजरला इंटरसेप्ट करेल. तो सेमी सर्कलला सुद्धा इंटरसेप्ट करू शकतो, तो मायनर आर्कला सुद्धा इंटरसेप्ट करू शकतो, तो मेजर आर्कला सुद्धा इंटरसेप्ट करू शकतो. म्हणजे तिन्ही डायग्राम मध्ये आपल्याला काय लक्षात येईल, तो जो अँगल आहे जो टँजंट आणि सिकेंडनं तयार होणार आहे तो अँगल मायनर, मेजर आणि सेमी सर्कल तिन्ही आर्कला तो इंटरसेप्ट करू शकतो आणि तो अँगल आहे तो त्याच्या इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या अर्धा आहे. हे महत्वाचं आहे. या थेरम मध्ये आपल्याला हा जो थेरम आहे तो फक्त अँगलचं मेजर काढण्यासाठी आहे. मग या थेरम थ्रू फक्त आपण अँगलचं मेजर काढू का, नाही. या थेरम थ्रू तुम्हाला अँगलचं मेजर माहिती असेल तुम्ही आर्कचं काढू शकाल, आर्कचं मेजर माहिती असेल तुम्ही अँगलचं मेजर काढू शकाल. मोस्टली हा थेरम वापरला का जातो, थेरम हा अँगलचं मेजर करण्यासाठी वापरला जातो. बट अँगलचं दिला असेल तर आपण त्याला करस्पॉन्डिंग आर्क आहे आपण त्याचं सुद्धा मेजर या थेरमचं ऍप्लिकेशन बघतोय. हा थेरमच्या थ्रू अँगलचं मेजर फाइंड कसं करायचं, आपण त्याचं स्टेटमेंट कसं घेणार. सर्वात महत्वाची गोष्ट आहे हा थेरम ज्या अँगलचं मेजर करण्यासाठी वापरणार आहोत त्याचं आपल्याला मॅथमॅटिकल स्टेटमेंट कसं लिहायचं आता आपण ते बघ. आपल्याला या एबीसी अँगलचं मेजर फाइंड करायचे. या अँगल एबीसी ने या आर्क एबी ला इंटरसेप्ट केलेला आहे. आपण लिहू कसं बघा, मेजर ऑफ अँगल एबीसी इज हाफ मेजर ऑफ आर्क एडीबी. म्हणजे हा जो अँगल आहे त्याचं नाव काय आहे, अँगल एबीसी. हा जो अँगल एबीसी तो कुणाच्या अर्धा आहे, मेजर ऑफ आर्क एडीबी. हा जो अँगल एबीसी आहे तो कुणाचा हाफ आहे, मेजर ऑफ आर्क एडीबी चा तो एक्झॅक्टली हाफ आहे. हे आपलं ऍप्लिकेशन आहे, हे आपलं सर्वात महत्वाचं स्टेटमेंट आहे. तिन्ही डायग्राम मध्ये बघू शकतो आपण. हा जो आपला अँगल आहे एबीसी हा अँगल आहे, या अँगलने इंटरसेप्ट केलेला आर्क एडीसी ला, म्हणून हा अँगल एबीसी हा जो आपला अँगल आहे तो कोणाचा हाफ आहे, मेजर ऑफ आर्क एडीसी चा तो हाफ आहे. आणि या ठिकाणी बघा अँगल एबीसी
थेरम थ्रू आपल्याला अँगलचं मेजर माहिती असेल तर आपण आर्कचं काढू शकतो, आपल्याला आर्कचं मेजर माहिती असेल तर आपण अँगलचं मेजर काढू शकतो. हा सर्वात महत्वाचा भाग आहे. ही स्टेटमेंट तुम्हाला सुरुवातीला अँगलचं मेजर अँगलच लिहावं लागेल, इक्वलचं साइन हाफ, नंतर त्याने इंटरसेप्ट केलेला आर्कचं तुम्हाला नाव लिहावं लागेल. आता आपण 3.5 चा कन्सेप्ट ऑफ 3.5 चा दुसरा थेरम बघतोय. या थेरमचं नाव आहे थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. याचं नाव काय? थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. या सर्कलमध्ये दोन कॉर्ड्स एकमेकांना भेटतात, याविषयी हा थेरम आहे. या सर्कलमध्ये या दोन कॉर्ड्स एकमेकांना भेटल्यानंतर काय होतं त्याविषयी हा थेरम आहे. थेरमचा आपण या गुणात सुरुवातीला मी तुम्हाला स्टेटमेंट समजावून सांगतो, मी दोनदा म्हणून दाखवतो, मग आपण ते स्टेटमेंटचे एक एक लाईन आपण डिफाइन करूयात. सुरुवातीला मी काय सांगतो थेरमचं स्टेटमेंट. सपोज two chords of a circle intersect each other in interior of the circle. पहिलं वाक्य परत एकदा रिपीट करतो. Suppose two chords of a circle intersect each other in the interior of the circle. Then the product of the length of two segments of one chord is equal to the product of the length of the two segments of the other chord. या थेरमचं नाव आहे थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. आणि या थेरमचं आपण स्टेटमेंट बघतोय. ते स्टेटमेंट आपल्याकडे असं आहे. स्टेटमेंट एकदा मी परत वाचून दाखवतो, परत म्हणून दाखवतो, तुम्ही ते लर्न करायला पाहिजे बाय हार्ट. थेरम असा आहे, तर स्टेटमेंट असं आहे. सपोज टू कॉर्ड्स ऑफ अ सर्कल इंटरसेक्ट ईच अदर इन द इंटेरियर ऑफ द सर्कल. देन द प्रोडक्ट ऑफ द लेंथ ऑफ द टू सेगमेंट ऑफ one chord is equal to the product of the lengths of the two segments of the other chord. हे आपल्या थेरमचं स्टेटमेंट आहे. आता मी एक एक लाईन टू लाईन जाऊ, आपण आपल्याला समजून सांगूया. काय सांगतो बघा हा थेरम. सपोज टू कॉर्ड्स ऑफ अ सर्कल इंटरसेक्ट ईच अदर इन द इंटेरियर ऑफ द सर्कल. सर्कलच्या या दोन कॉर्ड आहेत, त्या सर्कलच्या आतमध्ये एकमेकाला इंटरसेक्ट केलं पाहिजे. या सर्कलची एबी ही कॉर्ड आहे, ही सीडी ही दुसरी कॉर्ड आहे, एकमेकांना त्या पॉइंट ई जवळ इंटरसेक्ट करतात. हा या पहिल्या वाक्याचा अर्थ आहे. पुढचं वाक्य. देन द प्रोडक्ट ऑफ द लेंथ ऑफ टू सेगमेंट्स ऑफ द वन कॉर्ड. या एका कॉर्डच्या दोन सेगमेंटचा गुणाकार एई इंटू ईबी, एई इंटू ईबी. या परत सांगा. देन द प्रोडक्ट of the length of two segments of one chord. या एका कॉर्डचे दोन सेगमेंट एई इंटू ईबी या दोघांचा आपण गुणाकार केला तर तो कुणाची इक्वल असतो. काय सांगितलं बघा. इज इक्वल, तो इक्वल आहे, तो गुणाकार दोन्ही या दोन्ही सेगमेंटचा गुणाकार इक्वल आहे. कुणाची इक्वल आहे ते पुढचं स्टेटमेंट सांगते. इज इक्वल टू द प्रोडक्ट of the length of the two segment of the other chord. या दोन्ही सेगमेंटचा गुणाकार या दुसऱ्या कॉर्डच्या दोन्ही सेगमेंटच्या प्रोडक्टशी इक्वल आहे. काय सांगतो स्टेटमेंट ते. या एका कॉर्डच्या दोन सेगमेंटचा गुणाकार एई इंटू ईडी. या एबी एका सेगमेंट एबी या एका कॉर्डचे दोन सेगमेंट झालेत. पहिला सेगमेंट आहे एई, दुसरा सेगमेंट आहे ईबी. एई इंटू ईबी या एका कॉर्डच्या दोन सेगमेंटचा गुणाकार हा इक्वल आहे. कुणाशी इक्वल आहे तो. या कॉर्ड सीडीच्या या दोन सेगमेंट सोबत सीई इंटू ईडी. असा आपला हा थेरम आहे. आता याचा बेनिफिट आता आपण काय करूयात, आपण या थेरमचा आपण स्टेटमेंट सुद्धा लिहूयात, जे की अत्यंत महत्वाचं आहे. याचं स्टेटमेंट काय होईल आपण ते बघूयात. याचं स्टेटमेंट काय होतं आपल्याकडे. एई इंटू ईबी इक्वल या दोन तुकड्याचा गुणाकार इंटू सीई इंटू ईडी. या थेरमचं हे स्टेटमेंट आहे. या स्टेटमेंटला खूप महत्व. जेव्हा आपण हे स्टेटमेंट लिहू, हे स्टेटमेंट लिहिल्यानंतर पुढे रिझन तुम्ही काय लिहिणार. या स्टेटमेंट लिहिल्यानंतर तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण हे स्टेटमेंट लिहिलं, याच्या पुढे आपण रिझन काय लिहिणार. थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. या स्टेटमेंट आपण लिहिले, याच्या पुढे आपण काय लिहिणार. थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. हा कशासाठी कामाला येतो.
हा थेरम काय काम करतो, या सेगमेंटच्या 4 तुकड्यापैकी तुम्हाला तिघांचं मेजर दिलेलं असते, तुम्हाला एका तुकड्याचं मेजर तुम्हाला करायचं या थेरमच्या थ्रू. एई ईबी इक्वल टू सीई इंटू ईडी, या 4 पैकी तुम्हाला कोणत्याही 3 पीसचं 3 तुकड्यांचं माप दिलेलं असते, तुम्हाला 3 सेगमेंटचं माप दिलेलं असते आणि तुम्हाला या थेरम थ्रू तुम्हाला चौथ्या सेगमेंटचं तुम्हाला लेंथ फाइंड करायची. या थेरमचं मुख्य काम काय, या सर्कलमध्ये ज्या 2 कॉर्ड एकमेकांना इंटरसेक्ट झालेल्या आहेत, त्यांनी या 2 कॉर्डनी इंटरसेक्ट झाल्यामुळे या 2 कॉर्डचे 4 छोटे छोटे सेगमेंट झालेत, त्या सेगमेंटचा आपण गुणाकार करूयात. त्या गुणाकार केल्यानंतर आपल्याला 3 तुकड्यांचं तुम्हाला त्या 3 सेगमेंटची तुम्हाला लेंथ माहित झालेली असेल, या 3 सेगमेंटच्या लेंथच्या साह्यानं तुम्हाला चौथ्या सेगमेंटची तुम्हाला लेंथ फाइंड करायची. मग कदाचित 1 2 3 दिले असतील, तुम्हाला या थेरमच्या थ्रू ईडी फाइंड करायचा आहे. कदाचित तुम्हाला ईबी सीई आणि ईडी या तिघांच्या लेंथ तुम्हाला एक्झाम्पल मध्ये दिले असतील, तेव्हा तुम्हाला ई फाइंड करायचा आहे. या 4ही पैकी तुम्हाला कोणतेही दर वेळेला 3 दिलेले असेल सेगमेंटचे मेजर, आणि तुम्हाला चौथ्या सेगमेंटचं मेजर या थेरमच्या थ्रू काढायचा आहे. हा थेरम आपल्या कुठल्या कामाला येणार आहे, या थेरमचं काम आहे ज्या सर्कलमध्ये कॉर्ड इंटरनल डिव्हिजन होतात, त्याचे 4 सेगमेंट होतात, त्या 4 सेगमेंट पैकी तिघांचं तुम्हाला मेजर दिलेला आहे. थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड याच्या साह्यानं तुम्ही चौथ्या सेगमेंटचं तुम्ही मेजर फाइंड करणे. प्रॅक्टिस सेट 3.5 चा थेरम नंबर 3 जो आहे थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. याचं नाव काय, थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. या थेरमचं स्टेटमेंट नाहीये, पण हा थेरम आपल्याला 3.5 च्या बऱ्याच एक्झाम्पलसाठी आपल्याला तो उपयोगी असणार आहे. हा थेरम काय सांगतो आपण ते बघूयात. इफ secant containing chords AB and CD of a circle intersect outside the circle in point E, then AE into EB equal to CE into ED. आपल्याला काय करायचं, या थेरमचं स्टेटमेंट आहे, ऍक्च्युअली स्टेटमेंट म्हणता येणार नाही, आपलं डायरेक्ट ऍप्लिकेशन आहे. या थेरमला काय, याचं नाव काय, थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. काय सांगतो, इफ secants containing chords AB and CD of a circle intersect outside the circle in point E, then AE into EB equal to CE into ED. आता आपण याचा उपयोग काय, एक एक वाक्य बघू. थेरमचं स्टेटमेंट आहे, त्याला थोडंसं आपण डिफाईन करू. जास्त काय नाही याच्यामध्ये, खूप छोटंसं आहे, तेही त्याचं स्टेटमेंट म्हणता येत नाही, इन्फॉर्मेशन म्हणूया त्याला आपण एका अर्थानं. आणि काय सांगतो आपण थेरम बघूया. इफ secant containing chords AB and CD ऑफ अ सर्कल इंटरसेक्ट आउटसाइड द सर्कल, ही एई पहिली कॉर्ड आहे आणि सीई दुसरी कॉर्ड आहे. या दोन्ही कॉर्ड एकमेकांना सर्कलच्या बाहेर आउटसाइड द सर्कल एकमेकाला त्या इंटरसेक्ट करतात. दोन्ही काय त्या करतात, दोन्ही त्या सर्कलच्या सिकंड आहेत, त्या दोन्ही कॉर्ड आहेत, त्या एकमेकाला सर्कलच्या एक्सटेरियर पार्ट मध्ये इंटरसेक्ट करतात. ओके, पहिले आहे एई आणि दुसरी आहे सीई. पुढे काय सांग, देन AE equal to EB, then AE into EB equal to CE into ED. याच्यामध्ये आपल्याला काय समजेल, जर या सर्कलच्या 2 सेकंड किंवा कॉर्ड आहेत, पहिले आहे AE दुसरे आहे EB, सर्कलच्या आउटसाइड E पॉइंट जो एकमेकांना त्या इंटरसेक्ट करतात, तर या थेरम मध्ये आपल्याला काय बघायचं बघा. आपलं स्टेटमेंट काय होईल, आता आपलं ऍप्लिकेशन काय होईल या थेरमचं आहे AE. या पूर्ण AEचं AE दिसले का, पूर्ण ही पूर्ण AE घेऊ आपण. AE इंटू हा बाहेरचा तुकडा, या कॉर्ड एई ही जी आहे पूर्ण सेकंड आहे एई, किंवा आपण याला असं म्हणू, हिचा बाहेरचा तुकडा पहिल्यांदा आपण पूर्ण लिहिले एई पूर्ण, इंटू फक्त बाहेरचा तुकडा एवढा एबी, ए इंटू ईबी इक्वल, जसं आपण तिथे पूर्ण रेषा घेतलेली तसं आपण ती काय घेणार, पूर्ण सी घेणार. आपण पूर्ण सी ई पूर्ण सेगमेंट घेऊयात, लाईन घेऊयात, सेकंड घेऊयात, सी इंटू या सेगमेंट याचा सर्कलच्या बाहेरचा भाग ईडी. आपण हे लिहिल्याच्या नंतर आपण याच्या पुढे रिझन काय लिहिणार, आपण ज्या ज्या वेळेला आपण असं सर्कल असेल त्याच्यामध्ये 2 कॉर्ड इंटरसेक्ट एक्सटर्नल पार्ट मध्ये झाल्या असतील आपलं, त्यावेळेला आपण काय लिहिणार आहे, पूर्ण सेगमेंट एई इंटू सर्कलच्या बाहेरचा भाग ईबी इक्वल, याच्यानंतर पूर्ण सेगमेंट हा कॉर्ड सीई घेतला आपण, त्यानंतर इंटू काय झाला, बाहेरचा भाग आपण ईडी घेतला. इथे तेच आहे, 4 पैकी 3 तुकड्यांचे सेगमेंटचे मेजर तुम्हाला लेंथ तुम्हाला दिलेली असते,
तुम्हाला चौथ्या तुकड्याची लेंथ तुम्हाला फाइंड करायची. या थेरमचं ऍप्लिकेशन काय, याचं नाव काय, द थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. या थेरमचा यूज काय आहे, या सर्कलमध्ये दोन्ही ज्या कॉर्ड आहेत एकमेकाला आउटसाइड द सर्कल इंटरसेक्ट होतात पॉईंट ई जवळ, आणि जर ए जवळ इंटरसेक्ट होत असतील त्याचे 4 तुकडे होतात. या पूर्ण ए ई इंटू बी ई इक्वल टू सी ई इंटू ईडी किंवा डी. या 4 सेगमेंट पैकी तुम्हाला 3 सेगमेंटचे मेजर दिलेले असतात. चौथा तुम्हाला या थेरमच्या सहाय्याने फाइंड करायचा. ज्या ज्या वेळेला आपण हे स्टेटमेंट लिहू तुम्हाला पुढे रिझन काय लिहायचंय, थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. ज्या ज्या वेळेला आपण हा थेरमचं स्टेटमेंट लिहू याच्या पुढे तुम्हाला काय लिहायचंय, थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. नंतर तुम्हाला जे काही व्हॅल्यू दिल्यात आपण याच्यात पुट करणार आणि मग आपण ते आपलं 3 सेगमेंट तुम्हाला दिलेले असतील. चौथा तुम्हाला या थेरमच्या थ्रू फाइंड करायचा आहे. मग तुम्हाला ए ई ई बी आणि ई सी ची लेंथ दिली असेल तुम्हाला ईडी ची काढायची, किंवा तुम्हाला ईबी ची दिली असेल, ईसी ची लेंथ दिली असेल, ईडी ची दिली असेल तुम्हाला ए फाइंड करायची, किंवा तुम्हाला ए ई ची दिलेली आहे, ई सी ची दिलेली आहे लेंथ, तुम्हाला ईडी ची पण दिलेली आहे, तुम्हाला ईबी ची काढायची. तुम्हाला 4 पैकी 3 लेंथ तुम्हाला दिलेले असतात. फोर्थ तुम्हाला थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड याच्या साहाय्याने तुम्हाला चौथ्या तुकड्याची लेंथ तुम्हाला फाइंड करायची. हा थेरम आपल्याला लेंथ फाइंड करण्यासाठीच कामाला येतो. एवढं मात्र विद्यार्थी मित्रांनो चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्कलच्या प्रॅक्टिस सेट 3.5 च्या बेसिक कन्सेप्ट ऑफ 3.5 मध्ये आपण आहोत. त्याचा आपण शेवटचा थेरम बघतोय. याचं नाव आहे टँजेंट सिकेंड सेगमेंट थेरम. याचं आपण काय म्हणतो, याचं नाव काय, टँजेंट सिकेंड सेगमेंट थेरम. याचं स्टेटमेंट नाहीये, हे जे आपण लिहिलं इन्फॉर्मेशन ऑफ डायग्राम आहे. आपल्याला याच्यात काहीही पाठ करायचं नाही. या थेरमचं स्टेटमेंट नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही ते लर्न करणार नाहीत. पण आपण काय करूयात, जे स्टेटमेंट दिले आपण त्याला लाईन टू लाईन आपण त्याला चेक करूयात काय आहे त्या थेरमच्या इन्फॉर्मेशन मध्ये. पॉइंट ई इज इन एक्सटेरियर ऑफ सर्कल. हा जो ई आहे या सर्कलच्या एक्सटेरियर पार्ट मध्ये आहे. सुरुवातीच्या एका लाईन्स मध्ये ओळख. परत एकदा बघू आपण. पॉइंट ई इज अन एक्सटेरियर ऑफ अ सर्कल. अ सिकॅन्ड थ्रू ई इंटरसेक्ट द सर्कल ऍट पॉइंट ए अँड बी. पहिल्या स्टेटमेंट मध्ये इथून आपण इथपर्यंत आलो. पॉइंट ए इज अन एक्सटेरियर ऑफ अ सर्कल. हे काय सांगतं स्टेटमेंट, हा ई जो पॉइंट आहे सर्कलच्या एक्सटेरियर पार्ट मध्ये सर्कलच्या बाहेर आहे. पुढचं स्टेटमेंट काय सांगतं, अ सेकंड थ्रू ई इंटरसेक्ट द सर्कल ऍट पॉइंट ए अँड बी. ही जी सेकंड आहे ही सर्कलला इंटरसेक्ट करते, 2 पॉइंट मध्ये करते, ए आणि बी मध्ये. इथपर्यंत त्या वाक्याचा अर्थ तो आहे. या इथपर्यंतच्या वाक्याचा अर्थ काय, ही जी सेकंड आहे ती या सर्कलला इंटरसेक्ट करते. कुठल्या पॉइंट्स मध्ये, ए आणि बी पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते, असा या इथपर्यंतच्या लाईनचा अर्थ. पुढची लाईन घेऊ आपण. अँड अ टँजेंट थ्रू ई टचेस द सर्कल ऍट पॉइंट ई. आणि जी टँजेंट आहे ही टँजेंट सर्कलला टच करते. कुठल्या पॉइंटला टच करते, पॉइंट टी जवळ. ही जी टँजेंट आहे ते सर्कलला पॉइंट टी जवळ टच करते. देन ई ए इंटू ई बी. या थेरमचं जे ऍप्लिकेशन आहे ते आता आपण मुख्य ते बघतो. हा थेरम कशासाठी आहे, त्याची जी स्टेटमेंट आहे ते आता आपण मुख्य लिहूयात. का यूज करणार आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला हे महत्वाचं स्टेटमेंट. कुठलं स्टेटमेंट सांगितलं त्यांनी, ई ए. ही ई ए दिसली सर्कलच्या बाहेर असलेला छोटा तुकडा. ई ए इंटू ई बी. ही ई ए इंटू पूर्ण सेगमेंट हा ए बी. या दोघांचा मल्टिप्लिकेशन, दोघांचा गुणाकार, दोघांचा प्रोडक्ट, हा पूर्ण ई एवढा छोटा तुकडा ई ए सर्कलचा बाहेरचा तुकडा आणि पूर्ण ई बी. या सिकॅन्ड ई बी चे 2 तुकडे झालेत, 2 सेगमेंट झालेत. हा ई हा छोटा सेगमेंट आहे आणि हा ए बी आहे, पण ए बी चा काही संबंध नाही. बी किंवा ईबी चे बद्दल आपण माहिती बघतोय. याचा हा बाहेरचा तुकडा ई ए इंटू पूर्ण सिकॅन्ड ईबी. त्या दोघांचा मल्टिप्लिकेशन, दोघांचा गुणाकार. ई ए इंटू ईबी. या पूर्ण ईबी आणि ई ए याचा गुणाकार कोणाची इक्वल आहे, इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ टँजेंट. टँजेंट कुठली आपली, ईटीचा वर्ग. टँजेंट कुठली आपली, ईटीचा वर्ग. म्हणजे आपण काय करतोय, आपण असं म्हणालो की या थेरमनुसार थेरमचा सर्कलच्या बाहेरचा भाग या सिकेंडचा तो कुठला, ए इंटू पूर्ण सिकेंडचं नाव काय, बीई. त्याला आपण ईबी लिहा, बी लिहा, काही फरक पडत नाही. ईबी या दोघांचा गुणाकार
या सेगमेंटच्या इक्वल आहे का? हो. या ईटीच्या स्क्वेअरच्या तो इक्वल आहे. ईटी स्क्वेअर हे आपलं ते मुख्य सेगमेंट. हे स्टेटमेंट लिहिल्यानंतर तुम्हाला पुढे रिझल्ट काय लिहायचे? टॅन्जेंट सिकॅन्ट सेगमेंट थेरम. याचं सुद्धा काम काय आहे? ऍप्लिकेशन काय आहे? या एक्झाम्पल मध्ये ईए आणि ईबीचं मेजर तुम्हाला लेंथ तुम्हाला दिलेली असेल, तुम्हाला ईटीची लेंथ तुम्हाला फाइंड करायची, किंवा तुम्हाला ईटी आणि ईबीची लेंथ तुम्हाला दिलेली असेल, तुम्हाला ईची फाइंड करायची, किंवा ईए आणि तुम्हाला ईटीची लेंथ दिली असेल, तुम्हाला बीईची फाइंड करायची. या सुद्धा थेरम मध्ये आपलं काम तेच आहे जे पहिल्यांदा आपलं होतं.